आणि आता आपण पाहूया गावाकडच्या बातम्या। विदर्भाची पंढरी असलेल्या बुलढाण्याच्या शेगावात श्री गजानन महाराज प्रगट दिनाचा सोहळा उत्साहात साजरा होतोय। लाखोंच्या संख्येत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा इथनं भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेत। सगळीकडे गणगणगणात मोतेचा जयघोष ऐकू येतोय। संत श्री गजानन महाराजांच्या 145व्या प्रकट दिनाच्या निमित्तानं शेगावमध्ये गजानन महाराजांची पालखी निघाली। नगर प्रदक्षिणेसाठी निघालेल्या या पालखीत लाखोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या या पालखीनं अवघी शेगाव नगरी भक्तिमय झाली होती। श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं नागरिकांनी गजानन महाराज मंदिरात सकाळपासून गर्दी केलेली आहे। शहराच्या विविध प्रमुख मार्गांमधून गजानन महाराजांच्या दिंड्या हरिनामाच्या गजरामध्ये न्हावून निघाल्यात। संत गजानन महाराजांच्या 145व्या प्रकट दिनाच्या निमित्तानं मनमाड शहरातनं भव्य शोभायात्रा आणि रथ मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत शेगावच्या गजानन महाराज मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आलेली होती। संत श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्तानं अकोल्याच्या श्री राजेश्वर नगरीला संतनगरी शेगावचं स्वरूप प्राप्त झालंय। शहरातल्या विविध भागांमध्ये असणाऱ्या संत गजानन महाराज मंदिरांमध्ये आज दिवसभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती। गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं रत्नागिरीतल्या नाणीज इथं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली होती। संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमामध्ये खासदार नवनीत राणा यांनी देखील सहभाग घेतला। डोक्यावर तुळस घेऊन त्या टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तीत तल्लीन झाल्या होत्या। यावेळेला नवनीत राणांनी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला। यवतमाळमध्ये गजानन महाराजांच्या 145व्या प्रकट दिनाच्या निमित्तानं पालखी यात्रा काढण्यात आली। या सोहळ्यात खासदार भावना गवळी या देखील सहभागी झाल्या होत्या। श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं जळगावमधल्या नशिराबाद इथं दिंडी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। श्री विष्णू मंदिरापासून ते गजानन महाराज मंदिरापर्यंत हा पालखी सोहळा काढला गेला। या पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशात अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या सारोळा इथल्या शनिधाम परिसरात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। पीर बाबा यात्रेच्या निमित्तानं वाघुलखेडामध्ये रंगलेल्या स्पर्धेत सोयगाव, सिल्लोड, नांदगावमधील 40हून अधिक बैलगाडा सहभागी झाले होते। वर्ध्याच्या टाकळी इथं जय किसान शंकरपट कमिटीच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये 82 बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला। पहिलं बक्षीस अमरावतीच्या विनोद दमया यांच्या सिंघम गुरुनं पटकावलं, तर दुसरं बक्षीसही अमरावतीच्याच विश्वजित ढोबळेंच्या शेऱ्या टिकलीनं पटकावलं। जव्हार तालुक्यातल्या किलाळे इथं बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या शर्यतीत मोखाडा तालुक्यातल्या बैलगाड्यानं विजय मिळवला। ही शर्यत पाहण्यासाठी हजारोंनी गर्दी केली होती। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडानं चांगलाच धुमाकूळ घातला होता। स्थानिकांच्या तक्रारीनंतर खामगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद केलाय। ऊस गाळप हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले तरी अद्यापही बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारूर, माजलगाव आणि परळी तालुक्यातील हजारो हेक्टर ऊस शेतकऱ्यांच्या शेतातच उभा आहे। ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजूर आणि ऊस तोडणी यंत्रणा कमी पडत असल्यानं शेतकरी चिंता व्यक्त करतात। रबी हंगामातील हरभऱ्याची काढणी पूर्ण होत आली असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकही आधारभूत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेलं नसल्यानं शेतकरी आता अडचणीत सापडलेत। त्यामुळे खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी शेतकरी करतायत। बारामती तालुक्यातील नीरा डाव्या कालव्यावरील शेंडकरवाडी इथल्या पुलाचं बांधकाम ग्रामस्थांनी बंद पाडलंय। त्यामुळे शेताकडे जाणाऱ्या महिलांना तारेवरची कसरत करावी लागते।
इंदापुरात प्रवास करत असताना एका महिलेची मध्यरात्री 2 वाजता भर रस्त्यात प्रसूती करण्यात आली आहे। खासगी ट्रॅव्हल्सने जात असताना या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या। तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं, मात्र हॉस्पिटलचा दरवाजा उघडला नाही। 108 नंबरवर फोन करून सुद्धा मदत मिळाली नाही। अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं आणि रस्त्यातच प्रसूती पार पडली। आई आणि बाळ सुखरूप आहे। सांगलीच्या मिरजेतल्या प्रसिद्ध शमना मीरासाहेब दरगाह उरूस सुरू होतोय। कोरोनाची महामारी लवकर निघून जावी यासाठी सतार मेकर व्यावसायिकांकडून मीरासाहेब दरगाहमध्ये नवस मागितलेला होता आणि तो फेडण्यासाठी मिरज शहरातनं शाही मिरवणूक काढत गलेफ अर्पण करत नवस फेडण्यात आलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पार पडला। सुमारे 600 कर्मचारी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते। बीडच्या उमरी गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1,67,00,00,000 रुपयांचं काम अपूर्ण असतानाच कंत्राटदाराला बिलं अदा करण्यात आलेली आहेत। त्यामुळे काम पूर्ण न होताच बिलं देणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवघर प्रकल्पाची पाहणी केली आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी सहकार्य केलेलं आहे। केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। नीरा देवघरचं पाणी बारामतीला नेल्यामुळेच अनेक प्रकल्प रखडल्याची टीका शेखावत यांनी केली आहे। दुष्काळी भागांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा बनवू असं देखील शेखावत यांनी म्हटलंय। बारामतीच्या शेंडकरवाडी पुलाचं काम बंद असल्यानं तिथल्या महिलांना शेतात जाण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी सुरू करावा अशी मागणी शेंडकरवाडीतले ग्रामस्थ करतायत। औरंगाबाद जळगाव मार्गावरच्या हर्सूल इथं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या 98 मालमत्तांच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली असून तब्बल 2.5 दशकांनंतर हा मार्ग आता मोकळा श्वास घेणार आहे। पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या होणारी प्रवाशांची गर्दी पाहता या ठिकाणी जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। या संदर्भातला हा आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार आहे। बुलढाण्यातल्या खामगावात तहसील कार्यालयाच्या अनागोती कारभाराला कंटाळून दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलंय। दिव्यांग आणि निराधारांना सरकारच्या योजना देण्यास तहसीलदार आणि इतर अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केलाय। मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नांदेडमधल्या धम्मदीप नगर इथल्या रहिवाशांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला। मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा पालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। चोपडामध्ये आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता। आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाकडे पुरेसं साहित्य नसल्यानं हा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि या विरोधात चोपडा नगरपालिकेच्या विरोधात मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आलाय। बोदवड तालुक्यातल्या 39 ग्रामपंचायतींचा कारभार फक्त 14 ग्रामसेवक सांभाळतायत। यासाठी शासनानं नियुक्त केलेल्या नियमाप्रमाणे प्रत्येक गावाला एक ग्रामसेवक उपलब्ध करून द्यावा ही मागणी करत महाविकास आघाडी बोदवडतर्फे तहसील कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। तरुण पिढीमध्ये व्हॅलेंटाईन डेची क्रेज वाढत चालली आहे। व्हॅलेंटाईन डेला प्रेमी युगुल याचा गैरफायदा घेत बाहेर पिकनिक स्पॉटवर फिरायला जातात। मात्र भंडारा शहरात बजरंग दलाच्या वतीनं व्हॅलेंटाईन डेचा निषेध करत शहरात बाईक रॅली काढण्यात आली आहे। दौंड रेल्वेच्या माल धक्क्यात होणारी केमिकल पावडरची वाहतूक रोखण्यात आली। या पावडरमुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः लहान मुलांना त्रास होत असल्यानं महिला संतप्त झाल्या। या पावडरची वाहतूक रोखण्याची आता मागणी होतीये। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 11 फेब्रुवारीला बुलढाणा इथं शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता। त्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या चांदूर रेल्वे इथल्या सोनगाव चौफुली बायपास रोड इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं।
लासलगाव उगाव दरम्यान रुळाची दुरुस्ती करत असताना रेल्वेची ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या टॉवर वॅगन ट्रेननं धडक दिल्यामुळे 4 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय। रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर उतरत रेल रोको करण्याचा प्रयत्न केला। पुण्याच्या ससून रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना पदावरून हटवण्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीनं जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। मुक्ताईनगरमध्ये रविकांत तुपकरांच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे। तुपकरांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत त्यांच्यावरच्या कारवाईचा निषेध करण्यात आलाय। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगर परिषदेच्या कारवाडी विरोधात बंदची हाक देण्यात आली आहे। भाजपनं केलेल्या या आवाहनाला व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यामुळे सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध सत्तार हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुण्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारवाड्यापासून शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय। मागण्या मान्य न केल्यास 15 मार्चपासून बेमुदत संपावर जाऊ आणि 10वी-12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकू असा इशारा शिक्षकांनी दिलाय। बेरोजगार तरुणांना नोकरी द्यावी या मागणीसाठी जालन्यातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेनं मोर्चा काढला। बेरोजगार तरुणांना नोकरी द्या अथवा उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी 10 लाखांचं कर्ज द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे कार अपघातानंतर पहिल्यांदाच परळीमध्ये आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या परळीच्या वतीनं त्यांचं शाही स्वागत झालं। यावेळेला व्यासपीठावर लावलेली संसदेची प्रतिमा चर्चेचा विषय ठरली। त्यामुळे धनंजय मुंडे लोकसभा निवडणूक लढवून प्रीतम मुंडेंना आव्हान देणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। चिंचवडचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। माझा बोलविता धनी या आधीही नव्हता आताही नाही असंही ते म्हणाले। पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर साप विंचवासारखा करतात अशी टीका सामनातून करण्यात आली। यावर सामना हे पॅम्पलेट असून त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याची बोचरी टीका श्रीकांत भारती यांनी केलेली आहे। 2024ला भाजपा आणि शिंदे पक्ष 200हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मनमाड नांदगाव मतदारसंघातल्या करंजवण मनमाड पाणी प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। या योजनेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलं। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगर परिषदेच्या इमारतीला 10 कोटींचा निधी जाहीर केलाय। करंजवण मनमाड पाणी प्रकल्प योजनेसाठी मी माजी मुख्यमंत्र्यांकडे 50 चक्रा मारल्या। त्यानंतर मी माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो। त्यांनी क्षणात मला मान्यता देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शिंदे साहेबांचा ऋणी राहीन असं आमदार सुहास कांदे यांनी म्हटलंय। शिवसेना उभी करण्यात गद्दारांचा शून्य वाटा आहे। बाळासाहेबांनी तिकीट दिलं म्हणून आमदार तरी झाले अशी टीका अजित पवारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर केली आहे। ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरनं पायउतार करण्यात आलं त्याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिकांनो आपल्याला चिंचवड आणि कसबा निवडणूक जिंकायची आहे असंही अजित पवारांनी यावेळेला शिवसैनिकांना आवाहन करत म्हटलंय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गडचिरोली दौऱ्यावर आहेत। त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयासह आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची झाडाझडती घेतली आहे। धुळे शहरात विकास कामांच्या श्रेयवादावरनं एमआयएम आणि ठाकरे पक्ष यांच्यामध्ये चांगलं शीतयुद्ध पेटलंय। ज्या विकास कामांचं उद्घाटन आधी ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं त्याच विकास कामांचं उद्घाटन पुन्हा एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी केलंय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात संगमनेरमधल्या आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। पदवीधर निवडणुकीतल्या पक्षीय राजकारणामुळे व्यथित झालेले थोरात आज नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजपनं सातत्यानं केलं अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे। महापुरुषांचा अपमान करणं हेच भाजपचं धोरण असल्याचंही पटोले म्हणाले।
ठाकरे पक्षातले नेते सचिन अहिर यांनी पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधलाय। जो शिवसेनेतनं गेला तो कावळा आणि जो आपल्या सोबत राहिला तो मावळा असा टोला सचिन अहिर यांनी लगावला। जेजुरीहून बारामती तालुक्यातल्या ढगाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा नीरा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नीरा नदीच्या मध्यभागी असलेल्या ढगाई देवीच्या दर्शनासाठी काही जण पोहत निघाले, मात्र थोडं अंतर जाताच त्यांना दम लागल्यामुळे नदीत बुडून एकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय। ब्रेकनंतर आपण इतरही काही गावाकडच्या बातम्या पाहूया। शिरूरच्या मांडवगण फराटा गावात उसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे आढळले, यातील एका बछड्याचा मृत्यू झाला होता। जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी इथं देशातील सर्वात महाकाय सिद्धी महागणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। त्यावेळेला हजारो लिटर दूध आणि दह्यानं बाप्पाला अभिषेक करण्यात आलाय। नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला नंदुरबार शहरातल्या शरॉफ हायस्कूलमध्ये सुरुवात झाली। 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।